शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। माता की जय। महाराज की जय। जय 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 श्री राम। महादेव मारिता मारिता जावे राजा पुढे देशद्रोही कुत्ते मारो निघाला परिचय देवदास पावती पते यदर्थी संशयो नाही देव मस्तकी धरावा अवघा कल्लोळ करावा मूर्ख बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। श्री शिवाजी महाराज जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। जय श्री राम। जय जय श्री राम। जय श्री राम। जय जय श्री राम। हर महादेव। चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना। शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना। वैरी बोले अजय हिमालय वैरी बोले अजय हिमालय। वैरी बोले अजय हिमालय वैरी बोले अजय हिमालय। पीछे मुड़ के ना देखो रे भैया पीछे मुड़ के ना देखो रे भैया। मारो बंधन खोले मारो बंधन बोले। खोले रे खोले खोले रे खोले खोले रे खोले खोले रे खोले। डोले रे डोले डोले रे डोले डोले रे डोले डोले रे डोले। पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना वैर विनाती चली रे सेना चली रे सेना। शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना। पाकिस्तान पर बम गिरा दो पाकिस्तान पर बम गिरा दो। पाकिस्तान में बारूद बिछा दो पाकिस्तान में बारूद बिछा दो। पाकिस्तान में टैंक लगा दो पाकिस्तान में टैंक लगा दो। मारो काटो मारो काटो मारो काटो मारो काटो। मारो काटो मारो काटो मारो काटो मारो काटो। धरती से अंबर डोले
धरती से अंबर डोले डोले रे डोले डोले रे डोले डोले रे डोले डोले रे डोले पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना अफजल बोले पहाड़ के चूहे 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 आजा मिलने बोले फैला के बाहे आजा मिलने को फैला के बाहे अफजल शिवा को मारना चाहे अफजल शिवा को मारना चाहे शिवा उसे फाड़े शिवा उसे फाड़े शिवा उसे तोड़े शिवा उसे तोड़े फड़े रे फड़े फड़े रे फड़े फड़े रे फड़े फड़े रे फड़े तोड़े रे तोड़े तोड़े रे तोड़े तोड़े रे तोड़े तोड़े रे तोड़े पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना पैर मिलाती चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना शेर तानाजी की चली रे सेना चली रे सेना शेर तानाजी की चली रे सेना चली रे सेना शेरबाजी की चली रे सेना चली रे सेना शेरबाजी की चली रे सेना चली रे सेना श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम हरे महादेव तुला दर्शन दे रे मला तुझ्या गळ्यामध्ये सरपंच माळा तुझ्या गळ्यामध्ये सरपंच माळा तुझ्या गळ्यामध्ये सरपंच माळा तुझ्या गळ्यामध्ये माळा महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला महादेवा उघड तिसरा डोळा दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला तुझ्या कपाळी भस्माचा टिळा तुझ्या कपाळी भस्माचा टिळा तुझ्या कपाळी भस्माचा टिळा तुझ्या कपाळी भस्माचा टिळा महादेवा उघड तिसरा तर जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आता उमरट गावातून खाली उतरलोय. खाली हे दिसते समोर हे सावित्री नदीचं खोर आहे जे उमरट गावाला जाताना मध्ये लागतं. आणि मोहिमेला सुरुवात जाते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मोहीम. तर सुभेदार तानाजी मालुसरे उमरट ते श्रीमान रायगड मोहिमेला आरंभ होतोय. तुम्ही बघताय समोर सर्व धारकरी. आणि आमच्या सोबत जे आहेत हे तासगावचं शिवप्रतिष्ठान, हे आमचे सवंगडी जे माझ्यासोबत असणार आहेत ह्या मोहिमेत. आणि हे सावित्री नदीचं खोरं पलटून आपल्याला पलीकडे जावं लागतंय. तर बऱ्यापैकी सकाळी 6:30च्या दरम्यान वगैरे ध्वज निघालेला आहे. मूळ वाट दिसते तुम्हाला समोर, तिथं फुलं आहे. त्या फुलावरून तिकडं पार्किंग करून आम्ही इथून 8 किलोमीटर वर उमरटला चालत गेलतो. काल रात्री तिथं उमरटला मुक्काम केला. सकाळचा सूर्योदय अजून व्हायचा, इकडं डोंगरावरती यायचा आहे. तर सकाळ निघाली, मोहीम सुरुवात झालेली आहे. आणि जवळजवळ अजून दांडगा पल्ला गाठायचा आहे. जवळजवळ बिरवाडी काही तर वरंदा घाटात आहे ना गाव आहे, तर ते गाव आज गाठायचं आहे आपल्याला. आणि सावित्री नदी पार करून पुढं तिकडं मंगळगड दिसतोय. मंगळगड नंतर ना इकडं रायरेश्वर, नंतर ना ह्याचं टोक दिसतोय रायरेश्वर, नंतर ना नाखिंद रायरेश्वराचं पश्चिमेचं टोक दिसतंय आपल्याला. पश्चिमेच्या टोकाच्या खालती उमरट गाव आहे. तर ह्या साईडून आपल्याला जायचं आहे. समोर इथं सुभेदार तानाजी मालुसरे यांची, सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. या समाधीच्या बाजून रस्ता पुढं निघणार आहे.
तांबळवाडीमध्ये पुन्हा एकदा ध्वजाचं दर्शन होते आपल्याला. मावळ्यांचं दर्शन बघा. प्रत्येकाच्या हातात तलवार व जुन्या पद्धतीचे धारदार हत्यार दिसतात आपल्याला. सुरुवात आहे इथून मोहिमेची. म्हणजे हात सोडा. तर त्या तिथं ध्वज दिसतोय आपल्याला, आहे का तो ध्वज. हो इकडून बघा, मधून सगळं शॉर्टकट मारायचं चालू आहे. मधून भाताच्या वाप्यातनं सगळं मधून वाट काढायलेत, कारण गर्दी खूप आहे. खूप म्हणजे खूप. हे बघा समोर सूर्याजी मालुसरे यांची समाधी येते. त्या तिथं समाधी आहे. इकडे सूर्यदेवतांनी दर्शन दिले मस्तपैकी. मी काय खाली ठेव. जय श्रीराम. जय जय श्रीराम. महादेव. सूर्याजी मालुसरे. सुभेदार तानाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांची समाधी इथं आपल्याला पाहायला मिळते. तर हा पसरलेला सावित्री नदीचंच खोर आहे. पण तिकडं उंबरट गाव होतं. उंबरट गावातून निघालेलो आम्ही. खाली येऊन इथं खडकवाडीत शिवाजी महाराजांची मूर्ती होती. तिथं थोडा वेळ ध्वज थांबला. त्यानंतर ना या गावातनं खालून असं हा डोंगर चढत वर आलोय. मेन रोड तिकडं आहे. आम्ही ह्या वाटेने वर चाललोय. सांडलं रे. और ऐसा अनाज खा करके हम रिस्क खुश रहते थे. हमें कभी कोई डॉक्टर की जरूरत नहीं पड़ती थी, कभी कोई वैक्सीन की जरूरत नहीं पड़ती थी. आज तो देखो हर साल वैक्सीन लगाना पड़ता है, क्योंकि हर साल कोई ना कोई एक नया वायरस आ जाता है. आप क्या सोचते हो ये जो वायरस है वो आज का है क्या? सदियों से सिक्योरिटी में वायरस यहाँ आता है. लेकिन हमारे पूर्वजों ने एक ऐसी व्यवस्था, हमारे रसोई घर की व्यवस्था, गाय की व्यवस्था, डब्बियों के सेवन की व्यवस्था इतनी अच्छी रखी थी कि ऐसे वायरस हमारे शरीर में प्रवेश नहीं करते थे. आज हम आधुनिकता के चक्कर में महामेरु बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. सर्वांनी. तर पहिल्या दिवसाचा मुक्काम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गडकोट मोहिमेचा पहिल्या दिवसाचा मुक्काम कातिवडे गावात आहे.
आणि कातिवडे गावात रस्त्याच्या या साईडला पण संपूर्ण धारकरी विश्रांती घेताना आणि रस्त्याच्या ह्या साईडला जिथे ध्वज वगैरे आहे ह्या साईडला पण संपूर्ण भाताची वाप्या येते, भात शेती व त्या भात शेतीच्या वाप्यातील सगळा धारकरी विश्रांती घेतोय. उद्याचा प्रवास सकाळी लवकर पहाटे चालू होणार आहे. अजूनही मागं राहणारा धारकरी येतोयच आहे. आत्ता वाजलेत किती, आत्ता बघा 11, 11:15 वाजले. अजून सुद्धा धारकरी मागून जो येणार आहे तो अजून येतोय. आम्ही इथं आलोय जे मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 4:30 वाजता आलोय. तर किती संख्या असेल याच्यावरनं विचार करू शकता तुम्ही. 4:30 ते रात्रीचे 11:30 वाजले तरी सुद्धा धारकरी अजून येतोय. अजून जे मागं राहिलेले धारकरी त्यांची मदतीसाठी पोलीस गाडी वगैरे किंवा आपत्कालीन व्यवस्था, ॲम्ब्युलन्स वगैरे, कुणाला इजापत झाल्या का काय यासाठी कायम तत्पर असत्या. आत्ता व्याख्यान वगैरे झाल्यात, आता झोपायची तयारी चालू आहे सर्वांची. जेवण वगैरे झालंय, जो तो विश्रांतीचे साठी निवांत भात शेतीत आडवा झालाय. असे पाण्याचे टँकर इथं आहेत ना, हा पाण्याचे टँकर म्हणा हे पाणी पुरवठा करतात. तर जे मूलभूत गरजा आहेत, पाणी, जीवनावश्यक पाणी टँकरच्या साहाय्याने पुरवठा होतोय संपूर्ण. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ध्वज निघतोय. असंख्य धारकरी रत्नागिरी हायवेतनं आपण किती आत येतोय आणि हा डोंगर चालू होतोय. किती चांगलं 4 किलोमीटर आला असला हायवे पासन. झाड लागते बघा, सगळी विश्रांतीला थांबले ते, अजून पुढे जायचं आहे.
निबार गर्दी. एक ध्वज थांबला विश्रांतीला. हा ध्वज तिकडे पुढे बाबा पुढे. अखेर तिसऱ्या दिवशी श्रीमान रायगडाचं दर्शन झालेलं आहे. तो मागला डोंगर पसरलेला श्रीमान रायगड. या व्हिडिओ काढायला. काय काय हा अनेकदा हा अशा तऱ्हेने पोचलेलो आहोत भंडारा या ठिकाणी. इकडे दुर्गराज रायगड दिसतात आपल्याला. परिसरा गर्दी बघा गर्दी. बघा हा मागला रायगड श्रीमान रायगड. आज संध्याकाळी जाऊ तिथं. आणि डेगूदादा दिसलेला तर आम्हाला. डेगूदादा कसं वाटतंय? काय मस्त. हा मस्त वाटतंय. तुमचं नाव काय दादा? गणेश. आपले एस पी कॉलेजचे दोघंही गावलेले आहेत. भारी वाटलं. हा हा मोठं मैदान आहे.
खिरडी गावात येऊन पोचतोय आपण. खिरडी हा अजून शून्यातलं काय म्हणतात ते 25% 100%तली 15% आल्या तिथं. निम्याला जास्त सगळा हा डोंगर उतरायला लागला. समोर दिसणारा हा डोंगर. निम्यातलं परमसुख. झाले ना ये रे इथं. मोहिमेची वाडी घेऊन जाते आपल्याला हिरकणी वाडीस. आणि समोर दिसतोय हा बुलंद असा रायगड, स्वराज्याची राजधानी. तर आहे तिसऱ्या दिवशीचा मुक्काम. समोर आपल्याला दुर्गराज रायगड दिसतोय. या साईडला आहे हे ह्याची लाईट आहे, रोपवेची लाईट. या साईडला जी लाईट दिसते आपल्याला इथं, तर ती आहे जगदीश्वराची लाईट. इथे जगदीश्वराच्या खालती इथं वाघ दरवाजा आहे. आणि हा जो आम्ही ज्या डोंगरावरती आहे हाच तो पोटल्याचा डोंगर, जिथून रायगडावरती इंग्रजांनी तोफेच्या साह्याने हल्ला केलता व रायगड आपला आगीच्या ज्वालेत भस्म झाला. तो डोंगर हाच पोटल्याचा डोंगर. पोटल्याच्या डोंगरावरती एका वाडीमध्ये आजचा मुक्काम आहे आमचा. आज बराच पल्ला गाठला. मोठी तांगडी तोड झालेली आहे. तर रात्रीचे 12 वाजता ध्वज निघणार आहे, त्यामुळं होईल तितक्या लवकर आम्ही निघालोय. समोरची लाईट दिसते ती रोपवेची लाईट आहे. किल्ले रायगड चढायला प्रारंभ होतोय. आणि उद्या मोहिमेची सांगताय शेवट होणार आहे. होईल तितक्या लवकर वरती जायचं आहे गडावरती, त्यासाठी ही गडबड. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आवाज न करता खाली बसायचा आहे. 2च मिनिटात. हिंदवी स्वराज्य व्रत उडी घेऊ ध्यास सिंहासनागत नसे उनी सोबतीला सकल सुखांचा केला त्याग मरोडी साधने तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली या होळी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी राहता विशेष काय घ्यावे शिवरायासी आठवावे जीवित मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आता शांत उभा राहायचा आहे. महादेव. जागा सोडायची नाही, हालचाल नको आहे. ध्वज उतरवला जातोय. नीरव शांतता पाहिजे. बिलकुल हालचाल नको आहे.